बोलतात किंवा रोहिणी खडसे बोलतायत, या सगळ्याचा तुमच्या या सगळ्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही जे काही कमेंट करतात त्याबद्दल? तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलतात सरकारबद्दल, रोहिणीताई बोलतात, तर या सगळ्या प्रकरणाचा तुमच्यावरती रोहिणीताईंवरती काही परिणाम होईल? सरकारबद्दल तुम्ही काही भूमिका घेतात त्याबद्दल? हे बघा, हे काहीही झालं तरी सत्य समोर येईल. न्यायालयामध्ये प्रकरण आहे, त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही. जे काही आहे ते सत्य समोर येईलच त्याच्या माध्यमातून. पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ. हार लागण्याचा लढा चालू राहणार, जे सत्य आहे ते चालू राहणार, समाजासमोर आम्ही मांडणार. माझा वारंवार सांगितलेलं या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात जे प्रभुत्व लढा सांगतो आहे त्याचे उत्तर सरकार का देत नाही? त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही? मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे, त्याने मला ते दाखवलेली आहे. पण बार्गेनिंगमध्ये तो त्याने सांगितलं ते की मी दाखवलं होतं. प्रफुल्ल लोढांनी स्वतः सांगितलं, मी खडसे एक मिनिट खडसेंनी दाखवलं होतं, त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः, त्याची सीडी आपल्याकडे आहे. पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे, त्याने दिलंच नाही असंही त्यांनी सांगितलं, मी दिलेलं नव्हतं. मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्या संदर्भात चर्चा करावी, चौकशी करावी, तो भाग वेगळा. आता मी लॅपटॉप रिकव्हर केला सगळे, आता मुद्दा असा आहे की गेले इतके दिवस तुम्ही लोढांचा उल्लेख करताय किंवा आणखी काही लोकांचा उल्लेख करताय, तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस पोलीस गोळा करतात वेगवेगळ्या ठिकाणाहून. तुमच्या दाव्याच्या त्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये असं एक्झॅक्टली काय आहे की पोलिसांना रिकव्हर करायचं असतं? पोलिसांना काही रिकव्हर करायचं नसतं, पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं, मोबाईल घेणं, त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं. याच्यात काय मिळणार आहे? याचं पारिवारिक फोटो मिळाले ते तुम्ही बाहेर गेले. वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कोणी सांगितला? गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं? हे पोलिसांचे साठेलोटे आहे. आमदाराकडे कसं जाऊ शकतं? आणि आमदार कसा काय पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा? तो कसा काय पत्रकार परिषद घेतो या फोटोच्या संदर्भामध्ये, गुगलच्या संदर्भामध्ये? म्हणजे पोलीस जे करत आहे ते जाणीवपूर्वक करत आहे. एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे? आणि तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जे प्रायव्हेट आहे? माझा अधिकार आहे घटनेने दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिली आहे, अधिकार दिला आहे. माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकता. मग आता 7 जणांची पार्टी रिओ पार्टी म्हणून घोषित करता. यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी 7 जणांना अडकवलं, अंमली पदार्थ असेल, नसेल, ही रिओ पार्टी अशी घोषित करा. काल मागणी केली का? कारण ससूनमध्ये जे काही ब्लड सॅम्पल घेण्यात आले त्यासोबत जी काही कारवाई केली तरी फुटेजची तुम्ही मागणी केली. आम्ही ससूनला आता एक पत्र अजून दिलेलं नाही, आज देणार आहे. ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीची सगळी जी काही तुमच्याकडे CCTV कॅमेरे लावलेले आहे त्या CCTV कॅमेऱ्यामधून मला ती माहिती मिळावी. एक. दुसरं, पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल्स प्रकाशित केलेले आहेत त्या व्हिज्युअलची एक प्रत आम्हाला मिळावी, कारण ते तुम्हीच काढलेले आहे. आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे, या गुगल ड्राईव्हला कसं गेलं बाहेर आहे? जाऊ शकतं का? पोलिसांनीच दिल्याशिवाय होऊ शकतं का? त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे. ही माहिती आमदारांना कोण देतो आहे? ते भाजपच्या आमदारांना कोण देतो आहे? जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे, तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे, तर मोबाईलमधली सगळी माहिती बाहेर कशी काय जाते? याचा तर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. या संदर्भाचे उत्तर दिले पाहिजे पोलिसांनी. मी या संदर्भामध्ये माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांविरुद्ध डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे.